हाय, नमस्ते स्टुडंट. आज आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. पण आता हे जे आजचं लेक्चर असणार आहे टोटली क्रॅश कोर्सच्या बेसिसवरती असणार आहे फॉर सीईटी लेवल. कोणत्या लेवलला असणार आहे? सीईटी लेवल. जे जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत आत्ताचे चालू. ओके, आता आपण काय झालं इथं लॉकडाऊनमुळे सगळे घरीच आहोत. आपला जो क्लासरूम मधला जो प्रोग्राम चालू होता तो प्रोग्राम सध्या बंद झाला आहे. आपल्याला माहिती किती दिवसापासून बंद आहे. सगळे घरी बसून आहोत. सीईटीच्या एक्झाम डेट फिक्स आहेत, परंतु आता आपण क्लासरूम मध्ये सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये येणं पॉसिबल नाहीये, बरोबर. तर आता आपण सध्या काय करतोय बघ, ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. ऑनलाईन तुम्ही थोडंसं लेक्चर पाहायचं आहे. त्याच्यामधले काय क्युरीज असतील तरी त्या विचारायच्या, काय अडचण असेल तरी विचारायचे. मी आधी सांगितलं की हा सीईटी लेवलने आपण घेणार आहोत, बरोबर. येते लक्षामध्ये, म्हणजे काही नीटच्या याच्यामध्ये प्रश्न सोडवणार नाहीत अशातला काही भाग नाही. सगळं होणार आहे याच्यामध्ये, पण थोडीशी लेवल येते लक्षामध्ये. आणि कोणताही प्रॉब्लेम आला तरी बोलायचं. सध्या काय लॉकडाऊनमुळे सगळ्यांनी स्टे ॲट होम, घरीच बसायचं. घरी बसून आता मला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. लांबून जातं सध्या, लय जवळ येऊन नाही शक्य नाहीये. येते लक्षामध्ये तुमच्या. आणि क्लासरूम मध्ये जी मजा येत होती ती इथं मला बी नाही येत, परंतु आपल्याला कम्प्लीट तर सगळं करायचं आहे. आज जो आपण पॉइंट घेणार आहोत तो असणार आहे, कोणता पॉइंट घ्यायचा आपल्याला पहा. दिसतंय का बोर्डवरती? डी अँड एफ ब्लॉक. कोणता घेणार आपण? डी. आणि कोणता असणार आहे? एफ ब्लॉक. आपल्याला आज कम्प्लीट करायचं लक्षात. कोणता करणार आपण? डी अँड एफ ब्लॉक आपण कंटिन्यूस करतो. याद दिसतंय सगळ्यांना? डी एफ ब्लॉक. मी पुढे येणार आहे हळूहळू. ओके, आता डी एफ ब्लॉक बद्दलची इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन पाहायची. काय पाहिजे आपल्याला? डी एफ ब्लॉक जर घेतलं तर काय पाहणार आपण? जनरल इन्फॉर्मेशन ऑफ किंवा जनरल इंट्रोडक्शन ऑफ डी अँड एफ ब्लॉक बद्दलचं थोडंसं पाहूयात. ओके, आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार पुढच्या पॉइंटला. कोणता पॉइंट? त्याच्यामध्ये जे जे रेग्युलर पॉइंट असणार आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत ते पण आपण पाहणार. समजा एखादा प्रश्न विचारला आणि त्याच्यावरचं आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर लक्षात ठेवायचं, तुम्ही जी स्टडी केलेली कन्सेप्ट असणार आहे ती कन्सेप्ट तुमची फुलफिल झालेली नाहीये किंवा कम्प्लीट झालेली नसेल. येथे लक्षामध्ये असू द्या. आता इथे आपण काय पाहणार? जनरल इंट्रोडक्शन. काय असणार आहे? जनरल इंट्रोडक्शन ऑफ कोणाचं असणार आहे? डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट. ओके, आता डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट जर घेतलं तर डी ब्लॉकला जनरली म्हटलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट. कोणते एलिमेंट असणार आहे? ट्रान्झिशन एलिमेंट. कोणते? डी. आणि एफ ब्लॉक कडे गेलो तर आपण याला दुसरं एक नाव देतो. कोणतं बोला? माहितीये? इनर. काय असणार आहे? ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, थोड़ा याद रखना. कौन सा है? इनर ट्रांजिशन एलिमेंट. याद हुआ कि नहीं हुआ? देखो जरा, कॉन्सेंट्रेट करके और खुद का दिमाग लगा के पढ़ना पड़ेगा. क्या? खुद का दिमाग लगाओ, कुछ भी करो. मेरा दिमाग कितना भी आपने यूज किया तो नहीं चलेगा. खुद का दिमाग यूज करो. डी और एफ ब्लॉक के लिए सोचो. डी ब्लॉक के लिए आपने क्या नाम दे दिया है? दूसरा नाम भी इसका क्या नाम है बोलो? ट्रांजिशन. ये दोनों लैंग्वेज में चलेगा. मराठी चलेगी, इंग्लिश चलेगी और
हिंदी भी मिक्स कर दूंगा, समझ में आए। और इसको क्या बोला है, इनर ट्रांजिशन एलिमेंट। सोचो जरा, इनर ट्रांजिशन। अभी हमको ये अलग अलग पढ़ना है डी और एफ। और पहले तो थोड़ा सा एक्सप्लेन कर रहा हूं कि ब्लॉक कहां कहां मिलते हैं पीरियोडिक टेबल में। आपने पीरियोडिक टेबल देखा है, कौन सा पीरियोडिक टेबल भी बहुत डिफरेंट डिफरेंस है। पीरियोडिक टेबल देखना है, मगर कौन सा, मॉडर्न। कौन सा है, मॉडर्न पीरियोडिक टेबल देखना है। मॉडर्न पीरियोडिक टेबल में देखा गया है, ये देखो, ओके। ये तो उनका स्केच हो गया, मॉडर्न पीरियोडिक टेबल का एक स्केच हो गया कि नहीं हो गया। और यहां पे आपको और भी दो लाइन दिखते हैं, ओके। ये कितने आपको बताया। तो यहां पे ये दोनों, पहले दोनों वाले कौन से ब्लॉक में है बोलो, एस ब्लॉक में आने वाले हैं। ए वाला कौन सा ब्लॉक है, ए भी आपको पता है, कौन सा, पी ब्लॉक है। कौन सा ब्लॉक है, पी ब्लॉक। ए वाला कौन सा है बोलो, ए वाला कौन सा, ए डी ब्लॉक, डी ब्लॉक। और ए कौन सा है, एफ ब्लॉक, ओके। हमको कौन से दो ब्लॉक स्टडी करना है बोलो, कौन से दो ब्लॉक स्टडी करना है हमको, दो ब्लॉक, एक तो डी ब्लॉक या तो या ब्लॉक। आपल्याला दोन ब्लॉक स्टडी करायचे आहेत, एक असणार आहे डी ब्लॉक आणि दुसरा असणार आहे ए ब्लॉक। आणि यावरती सीईटी ला येणारे क्वेश्चन कोणकोणते असणार आहेत ते स्टडी करायचे। आता इथे जर बघितलं आपण, डी ब्लॉक जर बघितला तर डी ब्लॉक कोणाच्या मध्ये आहे, कोणाच्या मध्ये दिसतोय का, इकडनं कोण आहे, एस वाला आहे, इथं इकडनं कोणता आहे, पी वाला आहे। म्हणजेच बिटवीन, इथे काय म्हणताय, बिटवीन एस अँड पी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एस ब्लॉकच्या मध्ये जो ब्लॉक असणार आहे तो असणार आहे डी ब्लॉक। याद हुआ, याद हुआ, समझ में आया कि नहीं आया, आया कि नहीं आया, आया समझ में। तो डी ब्लॉक आपको पता चला, एस और पी के बीच में जो वाला ब्लॉक है उसको हम डी ब्लॉक कहते हैं, ओके। इतना तो पता है। और दूसरा वाला जो भी ब्लॉक है इसको हम क्या बोल रहे हैं, एफ ब्लॉक। एफ ब्लॉक का है बॉटम, का है नीचे, नीचे है, इससे पीरियोडिक टेबल के नीचे। जो भी आपका पीरियोडिक, मॉडर्न पीरियोडिक टेबल है, नीचे वाले दो सीरीज है, कितने सीरीज है, दो सीरीज है, याद रखो। दोन सीरीज आहेत, एक असणार आहे तुम्हाला माहिती आहे, एक ऍक्टिनाइड असते आणि दुसरी कोणती असते, लॅन्थेनाइड। सिरीजला आपण कोणता ब्लॉक म्हणतो, एफ ब्लॉक। आणि एफ ब्लॉकला आपण कोणते एलिमेंट ना, ट्रांजिशन एलिमेंट। इतना तो पता चला, पता चला कि नहीं चला, क्या क्या कहानी बताई मैंने, ओके। डी ब्लॉक को ट्रांजिशन बोला, यस और नो, बोला कि नहीं बोला। और डी ब्लॉक एलिमेंट हैविंग इनकम्प्लीट, अभी इतना तो पता कर, समझ में आया, आगे जाएंगे, ओके। यहां तो समझ में आया कि नहीं आया, चलो लिख दो, ये पार्ट लिखो, मैं बाकी का पार्ट आपको पढ़ाता हूं। नेक्स्ट देखेंगे कौन सा पॉइंट है, देखो कौन सा, कंटिन्यूस कर देंगे डी ब्लॉक को। अभी आपको इतना तो समझ में आया होगा, क्या समझ में आया कि पीरियोडिक टेबल में कहां पे डी ब्लॉक है और कहां पे एफ ब्लॉक है, इतना तो पता चला, चला ना। आगे जाएंगे हम, आगे तो डी ब्लॉक में ले लेंगे, क्या है डी ब्लॉक में, जनरल इंट्रोडक्शन एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। क्या लिखना है, लेना है हमको, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, सॉरी जनरल इंट्रोडक्शन एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ले लेना है। तो देखो क्या होता है, डी ब्लॉक में आया, डी ब्लॉक में क्या होता है, डी ब्लॉक एलिमेंट आ है,
किंवा डी ब्लॉक इलेमेंट असतील तर काय असणार आहे, लास्ट इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल। लास्ट इलेक्ट्रॉन आपको कहां पे मिलेगा, डी ऑर्बिटल में मिलेगा, या तो डी सबसेल क्या होगी, इनकम्प्लीटेड। क्या होने वाली है, इनकम्प्लीटेड। समझ में आ रहा है, नहीं आ रहा है, क्या है, डी सबसेल क्या रहेगी, इनकम्प्लीटेड रहेगी। ओके, आता इथे पण माहिती आपल्याला की आपण पाठीमागच्याच याच्यामध्ये सांगितलं काय की डी ब्लॉक इलेमेंट और डी ब्लॉक इलेमेंट between S and P block element, इस कहां पे है, बिटवीन P S and P block element के बीच में है। आगे जाएंगे और यहां पे हमने A भी लिखा था, D block element are also called as, क्या बोला था, ट्रांजिशन इलेमेंट बोला था कि नहीं बोला था, ट्रांजिशन इलेमेंट। ओके, और डी ब्लॉक इलेमेंट कहां पे देखने को मिल गया हमको, बिटवीन, तो या तो आपको यह ए लिखना पड़ेगा, डी ब्लॉक इलेमेंट्स प्रेजेंट्स, क्यों डी ब्लॉक इलेमेंट जर घेतलं तर कहां पे मिलेंगे, ग्रुप कहां पे, ग्रुप 3 to 12, कहां से कहां तक, बिटवीन पी किसके बिटवीन, एस और पी के, मगर ग्रुप नंबर कहां से स्टार्ट होगा, ग्रुप 3 to 12 तक जो भी इलेमेंट होणे वाले हैं किंवा जे इलेमेंट असणार आहेत त्या इलेमेंटला आपण कोणते इलेमेंट म्हणणार, बोला, डी ब्लॉक इलेमेंट। डी ब्लॉकलाच आपण कोणते इलेमेंट म्हणतोय, ट्रांजिशन इलेमेंट, बोला कि नहीं बोला, सही है, समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है, ओके। और भी डी ब्लॉक में हम देखेंगे तो डी ब्लॉक और कहां से इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कैसे चलता है, द n-1 d orbital is present in a d block, कहां पे रहेगा, the n-1 d orbitals having इलेक्ट्रॉन्स कहां पे देखने को मिल रहे हैं हमको, n तो आपको पता है, n इज इक्वल टू क्या, वेर, n इज इक्वल टू क्या बोलो, सेल नंबर, क्या बोलना है हमको, n इज इक्वल टू, हम क्या बोलेंगे, n को तो हम बोलेंगे सेल नंबर बोलेंगे। ओके, और डी ब्लॉक में 4 सीरीज होने वाले हैं, कौन से, डी ब्लॉक contains 4 सीरीज। अब कौन सी सीरीज है बोलो, ए तो आपको पता है 3D सीरीज है, दूसरी है 4D सीरीज है, फिर तीसरी है 5D और क्या है 60। यहां पे आपको बोला तो ये 3D में मैक्सिमम सेल नंबर क्या होगा, यहाँ पे आपके कुछ क्वेश्चन पूछा और क्वेश्चन आया कि 3D सीरीज में मैक्सिमम n की वैल्यू कितनी होगी, तो कितनी होगी, क्योंकि हमने a लिखा है पीछे n-1 d, या तो d की वैल्यू 3a, तो आपको n की वैल्यू कितनी मिलेगी, 4 मिलेगी। समझ में है, यहाँ पे n की वैल्यू कितनी मिलेगी, 5 मिलेगी, यहाँ पे n की वैल्यू 6 मिलेगी, यहाँ पे n की वैल्यू 7 मिलेगी। याद हुआ,
से वैल्यू कैसे निकलना है, क्या करना है, कैसे फाइंड करना है, याद यहाँ तक तो याद हुआ कि नहीं हुआ? इतने सीरीज है, 3D सीरीज है, 4D सीरीज है, 5D सीरीज है और 6D सीरीज है। याद रखो डी ब्लॉक एलिमेंट होगा तो लास्ट इलेक्ट्रॉन्स कौन से ऑर्बिटल में चला जाता है? लास्ट इलेक्ट्रॉन्स हमेशा डी ऑर्बिटल में ही रहेगा, दूसरा नहीं रहेगा, क्योंकि यही से तो क्लासिफिकेशन किया है। समझ में आ रहा है कि नहीं आ रहा? यहां तो समझ में आया जनरल इंट्रोडक्शन क्या क्या है, कैसे है। और यहाँ पे और भी एक सवाल आपको क्वेश्चन दिया जाएगा, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ डी ब्लॉक, डी ब्लॉक, इसके ऊपर बहुत बार सीटी को क्वेश्चन आया है। तो क्या है जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन? तो देखो n-1 डी इलेक्ट्रॉन 1 to 10 हो गए। इलेक्ट्रॉन कौन से हो गए? 1 to 10, कितने हो गए? 1 to 10। और ns 1 to 2, याद रखना यही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन याद रखना पड़ेगा। इसको हम IMP भी बोलेंगे, IMP भी कहना पड़ेगा। क्यों? इसके ऊपर बहुत बार सवाल भी आया है, याद रखो इसके ऊपर बहुत बार सवाल आया है कि which is the correct electronic configuration of d orbital, कि वह जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ डी ऑर्बिटल तो क्या होगा? n-1 डी। यहाँ पे आपको 3D का बोला तो अलग होगा, 4D का बोला तो वो भी अलग होगा, 5D का बोला तो वो भी अलग ही होगा, और 6D का बोला वो भी अलग होगा। ये आपको अच्छी तरह से याद रखना पड़ेगा। कैसा करना है? 4D 3D का कैसा लिखना है? मैं लिख के दे दूंगा आपको आगे, कोई प्रॉब्लम नहीं है। समझ में आ रहा है? इथपर्यंत समजलं का? तुमच्या डोक्यामध्ये काय घुसते का नाही? घुसवा जरा, प्रश्न कसे तयार होणार आहेत याची आयडिया येऊ द्या। ते आलं की सगळं येतं। प्रश्न आता याच्यावरती फक्त कोणकोणता प्रश्न तयार होऊ शकतो? इथे होणार डी ब्लॉक एलिमेंट आर आल्सो कॉल्ड, तो याद रखना पड़ेगा, इसको हम क्या बोलेंगे? ट्रांजिशन एलिमेंट। ओके। और इलेक्ट्रॉन्स एंटर्स इन n-1 डी ऑर्बिटल और पेनाल्टीमलेट सेल। कहीं पे वर्ड होगा, कहीं पे वर्ड क्या दिया है? पेनाल्टीमलेट सेल। याद है? समझ में आया कि नहीं समझ में आया? आया तो लिखो, आया तो लिखो। चलो अभी नेक्स्ट पॉइंट देखेंगे, कौन सा है? कंटिन्यू चल रहा है इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। कौन सा देखना है? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। और बोर्ड में एक ही सीरीज इंपॉर्टेंट है, याद रखना। कौन सी सीरीज? 3D सीरीज पे बहुत इंपॉर्टेंट है। सगळ्यात महत्वाची एक सीरीज आहे बोर्ड मध्ये, ती असणार आहे 3D सीरीज। कोणती सीरीज आहे? 3D सीरीज आहे। थोड़ा सा दिमाग लगा कि खुद का क्या यार, आता लक्षात ठेवा, इथं काय जोक होतील का? जोक व्हायचा असेल क्लासरूम मध्ये पाहिजे, मग येतं लक्षात, बरोबर ना? येतं की नाही? येतं, पण जरा क्लासरूम मध्ये पाहिजे, मग आपल्याला समजतं। मैं यहाँ पे देख रहा था, मैं वहां पे देख रहा था, देखते देखते टीचर ने देखा और पूरी वाट लग गई। इतना तो समझ में आया, जाने दो और छोड़ दो। आगे जाके हमको एक नया पॉइंट कंटिन्यूस करना है डी और एफ ब्लॉक में। कौन सा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। तो आपल्याला पाहायचे कोणती? 3D सीरीज। 3D सीरीज वेरी IMP है, सीईटी के लिए बहुत इंपॉर्टेंट है, और इसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन भी आता है एग्जाम में। बऱ्याचदा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन विचारलं गेलेलं आहे, बरोबर? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन
मग काय विचारलं, कोणता पॉइंट याच्यावरती विचारलेला असणार आणि मुलं कोणता पॉइंट विसरतात हे पण आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामध्ये. येतं लक्षामध्ये थोडस, खुद का दिमाग लगा के चलना, खुद का दिमाग लगा के चलना. आता बघा, आता इथे पहिल्यांदा हा याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स असणार आहे ते कसे लक्षात ठेवायचे, हा महत्वाचा मुद्दा. ओके, आता मी एक लाईन लिहितो, त्या लाईन नुसार आपण सगळे एलिमेंट डोक्यामध्ये ठेवणार. कोणता असणार आहे, स्कटी, स्कटी वक्र मन फेकोनी, फेकोनी कझन. एक सुभाषित लाइन है क्या, स्कटी वक्र मन फेकोनी कजन, इतना ही याद रखना पड़ेगा. तो बता दो 3D सीरीज सिंपल है. स्क, स्क चा अर्थ असणार आहे स्कॅन्डियम. कौन सा, स्कॅन्डियम. टी चा अर्थ आहे टिटॅनियम. व चा अर्थ आहे व्हॅनेडियम. क्र चा अर्थ असणार आहे सीआर. क्या है, सीआर क्रोमियम. मन, मन आता लक्षात आलं का, एमएन, फे फे एफ ई, को सीओ, नी निकेल, कझन, कझन क सीयू अंजन, जेड. समझ में आया. वेरी सिंपल तरीका याद रखने का. आता बरेच मुलं म्हणतील सर आता हे लिहिलं तुम्ही, याचा ऍटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं तर कोणाची गरज, एटॉमिक, एटॉमिक नहीं, आइटम है, एटॉमिक नंबर की जरूरत पड़ेगी यहाँ पे. बऱ्याचदा होतं काय, उच्चार करताना ऍटम ऐवजी काय होतो तुम्हालाच माहिती आहे, मी नाही सांगत जास्त. काय होतं माहिती ना. ओके, त्यामुळे थोडासा उच्चार करताना व्यवस्थित आला पाहिजे. इथं असणार आहे ऍटॉमिक नंबर. एकदम सोपा आहे. सुरुवात करायची कुठून, 21. सुरुवात आकडा असतो म्हणून 21 पासून तसं काही नाही. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. खत्म. समझ में आया, यहाँ तो कहानी समझ में आया. तो हमको लिखना है इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. समझ में आ रहा है. ओके, तो यहां पे पहला लिखो स्कैंडियम. स्कैंडियम का एटॉमिक नंबर 21. तो हम को दो टाइप में कॉन्फ़िगरेशन लिखना पड़ता है, क्योंकि उसी तरह से सवाल आते हैं. म्हणजे कोणत्या प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाणार आहे, तो दोन प्रकारे प्रश्न बऱ्याचदा याच्यावरती विचारला गेलेला आहे. त्यामुळे थोडस दिमाग. चलो, आता आपण बऱ्याचदा इनर्ट गॅसेसचा वापर करून पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो किंवा पूर्ण लिहितो. आधी पूर्ण लिहितो, नंतर इनर्ट गॅसेसचा वापर करून दाखवतो. आता 21 आहे तर आपल्याला माहिती काय, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. नंतर कोण असणार आहे, 4s2, 3d1. असंच ना, बरोबर आले की नाही, आले. काय झालं बघा, आता किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 21. इथे 10, 10 10 20, 21. सर असं 4s का आतमध्ये आणलं, असं काय नाही. 4s इथे पण हे पाठीमागे तुम्ही शिकला असताल, ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे 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 किंवा प्रोडक्ट टेबल स्टार्ट करताना तुम्ही सगळं शिकलेलं असाल. त्यामुळे ज्यादा सांगत नाहीये. तुम्हाला इथं कोणचं प्रिन्सिपल आहे बघा, अब्बाउस प्रिन्सिपल. अब्बाउस प्रिंसिपल, इसी के हिसाब से हैंड्स रूल नहीं है, अब्बाउस प्रिंसिपल की तरफ से वो चल रहा है. और आता इथपर्यंत लक्षात ठेवा, इथपर्यंत लक्षात ठेवा, इथपर्यंत जे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे हे एक इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कोणता, आधी लिहून दाखवतो.
कोणता आहे? आर्गॉन. कुठपर्यंत बघा, कुठपर्यंत बघा, 18 पाहिजे, 18 आलं पाहिजे. एक मिनिट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजेत. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 18. लिहा मग. 1s2 2s2 2p6 ओके, 3s2 3p6 ओके. यहां तक तो कॉमन है. खाली इतना डिफरेंस है, यानी यहां से यहां तक इसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन है आर्गॉन. तो याला आणखी आपण इन शॉर्ट मध्ये पण लिहू शकतो, AR ब्रॅकेट मध्ये टाका. म्हणजेच इथपर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कोणाचं आहे? आर्गॉनचं आहे. तो बाकी राहिले लिहून टाका. 4s2 3d1. समज में आया? म्हणजे परीक्षेला आपल्याला दोन प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल. एक तर असं पूर्ण दिलेलं असेल किंवा असं शॉर्ट मध्ये. बऱ्याचदा हे शॉर्ट मध्ये दिलेलं असतं आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला असतो आणि कोणाचा विचारलेला असतो ते पण सांगणार. ओके, स्कॅन्डियमचं समजलं. आता दुसरं असणार आहे 22 वाला. कोणता आहे? टिटॅनियम. आता टिटॅनियम मध्ये इथून इथपर्यंत तर सेम येणार. म्हणजे इथे काय होणार आहे? 4s2 3d2 होणार आणि इथे जाणार परत एकदा AR आगे वाला 4s2 3d2 वही. स्कॅन्डियम नंतर आहे टिटॅनियम, नंतर आहे व्हॅनेडियम 23 सेम. इथे पण इथपर्यंत सेम. इथे असणार 5s2 3d3 सॉरी 5s का 4s? अरे चुकलं ना, किती? 4s. चेंज नाही होणार. परत इथे काय असणार आहे? AR. इथे 4s2 3d3 आगे. आता इथे असणार आहे क्रोमियम. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24. आता जनरली क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे IMP असणार आहे. IMP का? तर याच्यावरती प्रश्न नेहमी विचारला जातो. म्हणून हा IMP पॉइंट आहे. इथे बऱ्याचदा चुकतात आणि याच्यावरती एक रिझन्स पण असणार आहे. ओके, आता इथपर्यंत सेम आहे. इथे बऱ्याचदा आपण जनरल ट्रेंड नुसार 4s2 3d4 करतो. पण असं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर हे गलत येतं. तर याचं करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 4s1 3d5. ऐसा क्यों? क्यों आया? क्यों? यहां पे मैं उसका रीजन भी लिख के देता हूं, याद रखो. 4s1 3d5 क्यों आया? 4s2 3d4 क्यों नहीं आता है? जब भी आप जनरली करेक्ट जो भी रूल है, रूल के हिसाब से आया तो वही करेक्ट आएगा. मगर दोन ऑब्जर्व में देखा गया. ऑब्जर्व समज में आ रहा है? म्हणजेच काय? ऑब्जर्व केलं तर काय दिसते आपल्याला? 4s1 3d5. पण आपला क्रायटेरिया किंवा त्याच्या रूल नुसार बघितलं 4s2 3d5 चेंजेस आहेत. तर बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं करेक्ट असणार आहे 4s. किंवा इथे आपण लिहिणार आर्गॉन काय यायला पाहिजेत? AR 4s1 3d5 येणार. हे येणार. जर याचं ऑप्शन दुसरं पण असणार 4s2 3d4 तर ते ऑप्शन करेक्ट लिहायचं नाही, करेक्ट असणार आहे. तर इथे असणार आहे d ऑर्बिटल ची हाफ फील्ड स्टॅबिलिटी. याद रखना. स्टॅबिलिटी. ओके, हाफ फील्ड स्टॅबिलिटी म्हणजेच काय? त्याच्यामध्ये d ऑर्बिटल जर घेतलं तर d ऑर्बिटल अर्ध भरतं. 1 2 3 4 5. आणि हे जेव्हा सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉन येतील त्यावेळेस ते कसं होतं?
सिमेट्रिक होतं किंवा सिमेट्री तयार होणार. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन सिमेट्रिक होणार, सिमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ किसका हो रहा है, इलेक्ट्रॉन का. जितना भी सिमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन होगा तो इलेक्ट्रॉन क्या मिलेगा आपको, स्टेबल इलेक्ट्रॉन मिल जाएगा. कौन सा इलेक्ट्रॉन, स्टेबल. इसीलिए क्रोमियम स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन छायेगा. म्हणजे जिथे काय, कोणी पण स्वतःची काय करण्याचा प्रयत्न करणार, स्टेबिलिटी तयार करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून इथे लक्षात ठेवायचं 4s1 3d5 होणार. ये यहाँ पे मैंने रीजन भी आपको लिख के दिया. समझ में आया. आगे की कहानी चलो. क्रोमियम नंतर कोण असणार आहे, Mn की देखो 25, तो यहाँ पे सेम है, यहाँ पे मिलेगा 4s2 3d5. यहाँ का तो आपको पता है AR 4s2 3d5. चलो आगे जाएंगे. 26 Fe का भी वही हालत है, कोई चेंज नहीं होगा. 3d6 और AR 4s2 3d6. आगे 27 कौन है, 27 के लिए कोबाल्ट है. कोबाल्ट की भी वही कहानी, 4s2 इंक्रीज कर दो 3d7. और यहाँ पे आर्गॉन 4s2 3d7. ओके. आगे कोबाल्ट हो गया. निकेल आया. निकेल की कहानी है 28, सेम कहानी 4s2 3d8 AR 4s2 3d8. यहां तक समझ में आया. ऊपर का क्लीन कर दो. ओके. ऊपर का थोड़ा ए वाला क्लीन कर देता हूं. ए वाला अभी देखो कौन सा है, अभी देखो अभी आया कॉपर का एटॉमिक नंबर है 29. तो क्या होगा, यहां तक तो सेम है. कौन सा, 4s2 3d9 यही लिखा होगा आपने. कंटिन्यूस किया, मेरे पहले तो कंटिन्यूस किया होगा कई बच्चों ने. काही नाही माझ्याबद्दल कंटिन्यूस क्लास होते हे, पण याचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही. परत इथं कन्फ्युजन. याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार 4s1 3d10. आता इथे काय झालं सर, असं असणार काही नाही. इथे असणार आहे कोणती, फुलफिल्ड स्टॅबिलिटी. कौन सा है, फुलफिल स्टॅबिलिटी. कारण इथे बघा आता डी ऑर्बिटल फुलफिल झालं, सिमेट्रिक झालं का अनसिमेट्रिक बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे झाली फुलफिल स्टॅबिलिटी, फुलफिल्ड स्टॅबिलिटी. यामुळे हे परत काय झालं, सिमेट्रिक इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन. जितना इलेक्ट्रॉन का डिस्ट्रीब्यूशन सिमेट्रिक होगा, जितना भी इलेक्ट्रॉन का सिमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन सिमेट्रिक होगा, वो इलेक्ट्रॉन क्या बन जाएंगे, स्टेबल इलेक्ट्रॉन. अनसिमेट्रिक होगा तो जरा अनस्टेबिलिटी बढ़ जाती है इलेक्ट्रॉन की. तो इसीलिए ए वाला भी इसका रीजन के वजह से कॉपर का भी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आपको याद रखना पड़ेगा. क्या मिलेगा आपको देखने को, ऐसा होगा AR 4s2 3d10 यही आएगा. ये दोनों इंपॉर्टेंट है. कौन कौन इंपॉर्टेंट है, या तो क्रोमियम या तो कॉपर. ये दोनों को थोड़ा सा याद रखो, अपने याद रखो, दिमाग में रखो. थोड़ा सा दिमाग में रखा बहुत अच्छा होगा कि नहीं होगा, होगा. रखा कि नहीं रखा. और लास्ट वाला है कौन, जिंक, Zn30. तो यहां पे आपको 30 होगा, एक क्लीन कर देता हूं, Zn30. तो
क्या होगा 4s2 3d10। सखामत समझ में आया? क्या क्या कहानी है, कौन किस के ऊपर सवाल आएगा? ये तो क्रोमियम के ऊपर या तो कॉपर के ऊपर सवाल बन जाता है, इसलिए इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन याद रखना पड़ेगा। समझ में आया यहां तक? ओके, लिख दो पूरी कहानी, लिख दो। चलो लास्ट का हो गया, चलो देखेंगे यानी कि ऑकरेंसेस। क्या बोल रहे हैं ऑकरेंसेस? डी ब्लॉक एलिमेंट नेचर मध्ये कोणत्या स्टेट मध्ये किंवा कशा प्रकारे आपल्याला अवेलेबल होतात ते पाहायचं आपल्याला, बरोबर? आणि काय प्रश्न विचारणार आहे याच्यावरती सीईटीला ते पण आपण पाहणार. आता पहा ऑकरन्सेस. डी ब्लॉक एलिमेंट्स ऑकर्स इन फ्री स्टेट एज वेल एज कंपाउंड स्टेट. क्या नेचर मध्ये डी ब्लॉक एलिमेंट हे मुक्त अवस्थेमध्ये पण सापडतात आणि कंबाइंड स्टेट मध्ये पण सापडतात, म्हणजेच बांधेल. दुसरे कोणाबरोबर तरी. आता याच्यामध्ये फ्री स्टेट मध्ये कोणते, ज्याला आपण इनर्ट एलिमेंट म्हणतो, कोणतं बोला? इनर्ट एलिमेंट माहिती की नाही? विच इज द इनर्ट एलिमेंट किंवा इनर्ट मेटल, सॉरी इनर्ट मेटल बोलना था मुझे. इनर्ट एलिमेंट तो आपको मालूम है, आर्गॉन वगैरे वगैरे इनर्ट गॅसेस आहेत ते. आता इनर्ट मेटल कोण कोण असणार आहेत? इनर्ट मेटल असणार प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर. हे फ्री स्टेट मध्ये सापडतील. आता कंबाइंड स्टेट मध्ये कोण? कंबाइंड स्टेट मध्ये जे पण एलिमेंट असणार आहेत ते सापडतील इन देअर ओर फॉर्म्स. कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत? ओरच्या फॉर्म असतील. आता याच्यामध्ये कोणते ओर जनरली सापडतात? जनरली which type of ores are present? याच्यामध्ये असणार आहे सल्फाइड ओर्स, आणि सल्फाइड ओर नेहमी सॉफ्ट असणार आहे. मग आता झिंक सल्फाइड असेल, याद हुआ एक्झाम्पल कोणतं असणार? झिंक. आणि जे भी सल्फाइड ओर तयार होणार आहेत ते कसे असणार आहेत? लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. कसे असतील? लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. अँड ऑदर आणखी कोणते असणार आहेत? ऑक्साइड ओर असतील. बाकीचे भी सगळे ओर असणार आहेत, पण जनरली आपण काय म्हणतो? डी ब्लॉक ऑकर्स इन द टू टाइप्स ऑफ द ओर्स. जनरली म्हणतोय, बाकीच्या नाहीत असं नाही आहेत. आता याच्यामध्ये कोण? ऑक्साइड ओर आहे. ऑक्साइड ओर कसा असणार आहे? हार्ड. याच्यामध्ये असणार आयर्न असेल, Mn, क्रोमियम, आणि याला काय म्हणतो आपण? मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल बोला. जेवढे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल असणार आहेत, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल असतील, ते कोणते तयार करणार आहे? ऑक्साइड ओर. आणि ऑक्साइड ओर जनरली हार्ड कंडिशन मध्ये असतात, हार्ड ओर असणार. ओके, यहाँ पे आता याच्यामध्ये कोणकोणते ओर्स आहेत? टिटॅनियम. टिटॅनियम स्मॉल क्वांटिटी इन अर्थ क्रस्ट मध्ये असणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ अ टिटॅनियम ऑक्साइड. कोणत्या फॉर्म मध्ये? टिटॅनियम ऑक्साइड. दुसरा असणार आहे व्हॅनेडियम. व्हॅनेडिएट ऑफ झिंक. कोणता असणार आहे? व्हॅनेडिएट ऑफ झिंक, Pb आणि कॉपर चे व्हॅनेडिएट ओर असणार आहे. आणि याच्यामध्ये ऍक्च्युअल ओर कोणता? व्हॅनाडिनाइट. व्हॅनाडिनाइट इज द ओर ऑफ व्हॅनेडियम मेटल. याद हुआ? ओके. त्यानंतर क्रोमियम. क्रोमियम आल्सो प्रेजेंट इन द कंबाइंड स्टेट ऑफ द क्रोमाइट ओर. कौन है यहाँ पे? क्रोमाइट. और एपी फॉर्मूला देखो, इसके ऊपर सवाल बनता है और इसके ऊपर एक क्वेश्चन बन जाएगा. क्या? विच इज द करेक्ट फॉर्मूला ऑफ अ क्रोमाइट ओर? तो क्या? FeOCr2O3. आणि याच्यावरती दुसरा पण एक प्रश्न बनू शकतो, सवाल तयार होऊ शकतो की इन विच ऑफ द ओर कंटेन्स आयर्न. की कोणत्या ओर्स मध्ये आयर्न प्रेझेंट असणार आहे? एक्झाम्पल पैकी नाव असं दिलं, क्रोमाइट असेल, क्रोकोसाइट असणार आहे, किंवा पायरोलोसाइट असतील, असे ऑप्शन असतील. तर कोण येईल याच्यामध्ये? क्रोमाइट. त्याच्यानंतर असणार आहे क्रोकोसाइट, PbCrO4 आहे. हे कोणाचे झाले? क्रोमियमचे ओर. MnO2 याला काय म्हणतो? ओर्स कोणता? पायरोलोसाइट ओर. कोणता असणार आहे? पायरोलोसाइट ओर आहे. आयर्न इज नेक्स्ट टू
नेक्स्ट इलेमेंट इन द अर्थ क्रस्ट, अल्युमिनियम नंतरचा जो इलेमेंट असणार आहे अर्थ क्रस्ट मध्ये क्वांटिटी मध्ये, क्वांटिटी अल्युमिनियम ज्यादा आहे त्याच्यानंतर कोण असणार आयर्न. Iron is next to the aluminum in the earth crust. Okay, example Fe2O3 hematite ore असणार Fe3O4 FeO. आता हा असणार आहे, हा एक ओर आहे FeOCr. इथे आपण पाहिलं कोणतं ओर आहे, क्रोमाइट ओर आहे. त्यानंतर CO कोबाल्ट जर घेतलं असोसिएटेड विथ निकेल बरोबर असणार आहे किंवा आर्सेनिक बरोबर असणार आहे. झिंक निकेल जर घेतलं तर निकेल असोसिएटेड विथ कोणाबरोबर, कोबाल्ट. आणि कॉपर क्युप्राइट ओर मध्ये असेल Cu2O असेल. मॅलेचिट बघा फॉर्म्युला CuCO3 CuOH टॉइस मॅलेचिट. आणि एजुरेट, ये दोनों में थोड़ा ही डिफरेंस है, थोड़ा सा चेंजेस असणार आहे. CuCO3 CuOH टॉइस, यहाँ पे खाली 2 मोल्स यूज किया, यहाँ पे एक ही CuCO3 है. याद हुआ, ये तो ए भी याद रखना पड़ेगा. और लास्ट वाला ए जिंक, इट इज फाउंड इन द नेचर इन एसोसिएटेड विथ सिल्वर, कॉपर, पीबी आणि प्लैटिनम के साथ आपको कौन देखने को मिलेगा, जिंक. या तो जिंक मिलेगा आपको ZnS में ज्यादा मिल जाएगा आपको. जिंक ब्लेंड और है जिंक का. यहां तक समझ में आया. आज के लेक्चर में हमने कहां से कहां तक देख लिया है. अपने नोट्स में लिखा होगा क्या क्या हमने देखा है. सीईटी के ऊपर कौन कौन से सवाल बन जाते हैं, कोण कोण से प्रश्न येणार आहेत हे थोडं बघा. आणि माझ्या चॅनल वरती जे नवीन असणार आहे त्यांनी चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही. धन्यवाद. बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ओके, बाय बाय, सी यू अगेन.